नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुप्रिया तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. सकारात्मक विचार करणं हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. सकारात्मक विचार केल्याने आपलं मन संतुलित होतं, आपलं शरीरही संतुलित होतं. पण जर हे सगळं असंतुलित झालं असेल तर त्यावर स्वयंपूर्ण उपचार उत्तम पद्धतीने काम करतात. कशा पद्धतीने हे स्वयंपूर्ण उपचार तुमच्यावर काम करू शकतात तेच आज आपण जाणून घेणार आहोत. स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्याकडून. सर आणि मॅडम, तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत. धन्यवाद. जसं मी आत्ता म्हणाले की हे जर सगळं असंतुलित होत असेल तर मग त्यावर स्वयंपूर्ण उपचार काम करतात. तर आपण थोडंसं त्याविषयी आज बोलूयात. नक्की. स्वयंपूर्ण उपचार शरीर आणि मन याच्यावरती एकाच वेळेला काम करू शकतात. कारण आता जर बघितलं, मानसिक त्रास असतील तर वेगळ्या डॉक्टरकडे जावं लागतं. शारीरिक त्रासातले कुठला प्रकार आहे त्यावरती तुम्हाला डॉक्टर हा बदलत असतो. आणि मग सगळे मिळून सगळीकडनं वेगवेगळी औषधं घेऊन आपण स्वतःला संतुलित करण्याचा प्रयत्न करतो. पण स्वयंपूर्ण उपचार ही अशी एक उपचार पद्धती आहे की जी तुमच्या शरीरातली डिस्टर्ब झालेली एनर्जी, ऊर्जा काय करते, तर ऊर्जा प्रत्येक गोष्टीला चालना देते. तुम्ही एनर्जेटिक आहात का? कारण तुमच्यामध्ये एनर्जी आहे. आणि तुमच्यामध्ये एनर्जी नाहीये म्हणून तुम्ही डिप्रेस्ड आहात, म्हणून तुम्ही त्रासात आहात. ही एनर्जी मिळाली की तुम्ही पुन्हा उत्साही होणार आहात. तुमची प्रत्येक पेशी उत्साही होणार आहे, तुमचं मन उत्साही होणार आहे. तर ही ऊर्जा देण्याची उपचार पद्धती म्हणजे स्वयंपूर्ण उपचार. जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो ना, तेव्हा आम्ही तपासतो त्याची ती एनर्जी. आता ही एनर्जी जी आहे ती 5 तत्वांमध्ये विभागलेली आहे. प्रत्येक व्यक्ती ही 5 तत्वांपासूनच बनली आहे, पण ती युनिक आहे. जसं आपल्या बोटांवरचे ठसे प्रत्येकाचे वेगळे आहेत, तशीच ती प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे आणि त्याची प्रत्येकाची ऊर्जा ही वेगळी. एक्झॅक्टली. कारण त्या ऊर्जेतनं तिची सांगड घातली गेलेली आहे. आणि याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा आहे, म्हणून माझं रूप, माझं दिसणं, माझं असणं, माझे विचार, माझं बोलणं हे सगळं वेगळं आहे. हे सगळं त्या ऊर्जेवर अवलंबून आहे. आणि ज्या वेळेला असं धरून चला की मी तरुणपणी खूप डॅशिंग होते, पण मग माझ्या आयुष्यात काही घटना घडल्या, काही वाईट अनुभव आले आणि त्याच्यानंतर मी खचत गेले आणि आता माझ्यामध्ये तो कॉन्फिडन्सच राहिलेला नाही. मग मी मूळ कशी आहे प्रश्न पडतो बऱ्याचदा. जेव्हा रुग्ण येतात तेव्हा ते म्हणतात की आम्ही खूप हेल्दी होतो, कधीच आम्हाला दवाखाना लागत नव्हता आणि आता ती शृंखला सुरू झाली आहे. आम्ही पूर्वी स्वभावाने असे होतो, पण आता प्रत्येक गोष्टीमध्ये भीती वाटते, आता कॉन्फिडन्स गेलाय. का? कारण हा मधला जो काळ आहे याच्यामध्ये तुमच्या विचारांमध्ये बदल झाला. त्याला काहीतरी परिस्थितीच कारणीभूत आहे. त्या परिस्थितीनेच तुम्हाला बदललंय आणि त्याचा परिणाम तुमच्या विचारांवर आणि तुमच्या शरीरावर दोन्हीवरती झाला. आता हे विचारही स्वयंपूर्ण उपचारांनी बदलता येतात. कारण काहीतरी आघात झाले, काहीतरी अनुभव आले, आणि त्याच्यातून मी निराश झाले. निराशा म्हणजे काय? पुन्हा निराशा म्हणजे काहीतरी ऊर्जेचीच सांगड आहे. त्याच्यामध्ये नको असणारं आलंय, त्याच्यामध्ये चिंता आली आहे, राग आलाय, अस्वस्थता आली आहे, फसवलं गेल्याची भावना आली आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी तिथे आल्यामुळे ते दबलं गेलंय. आता कुणावरच विश्वास ठेवावा असं वाटत नाहीये. आणि यातून काय झालं, तर यातून तो परिणाम माझ्या शरीरावर व्हायला लागलाय. आता मला बोलावंसं वाटत नाही, आता मला काही करावंसं वाटत नाही, उत्साह गेलाय, आता मला जेवावंसं पण वाटत नाही, आता माझी भूक पण मेली आहे. आता डॉक्टर म्हणतात की पचनाचे त्रास आहेत. आता मला टॉयलेटला व्यवस्थित होत नाही, आता माझी झोप शांत होत नाही, आता माझं अंग दुखायला लागलंय, माझ्या नसा आखडायला लागल्यात, आता माझे डोळे थकून जातात, डोळ्यातनं पाणी यायला लागलंय, माझ्या कानातनं आवाज यायला लागलाय. जे एक 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 निर्माण होत जातं. आणि जेव्हा अशी व्यक्ती निरामयला येते त्यावेळेला आम्ही काय बघतो? 5 तत्व. जसं जसं एक एक तत्व संतुलित होत जातं तशी जशी ही जी लिस्ट आहे ना एवढी मोठी, ती सगळी लिस्ट कमी 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 होत जाते. ती व्यक्ती जशी पूर्वी असते तिथे आम्ही त्यांना नेऊन ठेवू शकतो जर त्यांनी नियमित आम्ही सांगतो त्याप्रमाणे जर उपचार घेतले. आणि उपचार म्हणजे काय करायचंय? तुमच्या स्वतःसाठी 10 मिनिटं काढायचे. बरोबर. उपचारांमध्ये तुम्हाला फक्त शांत राहायचंय. तुमचं मन लगेच शांत होणारही नाहीये, हेही तितकंच सत्य आहे की पहिल्या दिवशी तुम्ही डोळे मिटून बसलात तर तुम्ही शांत होणार आहात का? नाही होणार आहात, कारण तुमचं मन भरलंय. पण मग काय करा? फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि शांत श्वसन करा, एवढंच करा. पण हळूहळू जसं जसं ते स्वच्छ होत जाईल
तसं तसं ती शांतता तुम्हाला मिळायला लागेल. तसं तसं तुमच्या शरीरातले दोष जायला लागतील. तुम्ही सुरुवातीला लोक बसू नाही शकत, ते म्हणतात आम्ही झोपून घेतो, आम्ही म्हणतो येस चालेल, ते झोपून ट्रीटमेंट घेतात. पण जशी जशी ती ताकद त्यांना परत मिळायला लागते ना, मग ते बसून ट्रीटमेंट घेऊ शकतात, मग ते अनेक तास बसू शकतात, मग ते सगळ्यांमध्ये मिसळू शकतात, मग तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये यायला लागतो. अशा अनेक गोष्टी घडतात स्वयंपूर्ण उपचारांनी. नक्कीच. सर, जसं मॅडम आत्ता स्वयंपूर्ण उपचार आपण कशा पद्धतीने देतो आणि पेशंट त्याच्यातून कसा छान पद्धतीने बरा होतो ते आपण ऐकलंच आहे. खरं तर ज्या वेळेला आपण डॉक्टरांकडे येतो किंवा कोणत्याही स्पेशलिस्टकडे येतो, जसं की तुमच्याकडे काही पेशंट येत असतील, तर प्रत्येकाला हा प्रश्न पडतो शुल्काचा, पैशांचा, की म्हणजे मी इथे इतके पैसे भरू शकेन की मी नाही भरू शकणार. तर ह्याविषयी थोडंसं आपण बोलूयात का? नक्की बोलूया. मुळातच पैसे, व्यवहार हा इंग्रजांनी आणला. आपण 12 बलुतेदारी करत होतो. म्हणजे काय, तर मी जे उत्तम करू शकतो त्याची मी तुम्हाला मदत करतो, तुम्ही जे उत्तम बनवू शकता. तुम्ही शेतकरी आहात, मी लोहार आहे. मग शेतकऱ्याला काय लागतं आहे, नांगर लागतो, अनेक बघा कामं करण्यासाठी अनेक गोष्टी लागतात, त्या मी बनवून देतो. आणि मग तुम्ही काय करणार आहात, धान्य निर्माण करणार. तुम्ही त्या धान्याने माझी मदत करा, मी तुमच्या कामात तुमची मदत करतो. म्हणजे काय, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हा सुपंथ शब्द आहे ना, हा मिसिंग आहे सध्याच्या काळामध्ये. या सुपंथाच्या ऐवजी अवघे धरू पैसे असं झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीत प्रत्येक माणसाला गरजेपेक्षा जास्त पैसे पाहिजेत. त्याच्यामुळे काय झालं, तर त्याच्यामुळे कंपॅरिझन सुरू झाली, कॉम्पिटिशन सुरू झाली आणि मग मार्ग चुकायला सुरुवात झाली. आपण हे काय करतोय, तर आपलंच पुरातन शास्त्र हे लोकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांमध्ये एकोपा, सामंजस्य, समाज सुधारण्याची आपली ही जी निरामयाची व्यवस्था ही समाज सुधारण्यासाठी तुमचा विचार बदलणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही आजूबाजूला बघितलं तर प्रेम शिल्लक नाही, व्यवहार शिल्लक आहे फक्त. प्रेमाची नाती कमी झालीत आता. फ्लॅट सिस्टीम आली, शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहतं मला माहिती नसतं. पण हेच पूर्वी आपण वाडा सिस्टीममध्ये जेव्हा राहत होतो तेव्हा सगळीकडे सगळ्यांच्या घरात काय चाललंय प्रत्येकाला माहिती होतं. किंवा मुंबईची चाळ सिस्टीम, चाळ नावाची वाचाळ वस्ती असं मोठ्या लेखकाचं पुस्तक आहे. त्यात ह्या सगळ्यांचे लोक हे एक कुटुंब होतं. आता तसं उरलं नाही आहे. त्याच्यामुळे काय झालं आहे, शेअरिंग नाही आहे. त्याच्यामुळे मन अस्वस्थ आहे आणि मन तुमचं जेव्हा अस्वस्थ आहे तेव्हा तुमचं शरीर हे अस्वस्थच असणार आहे. सो ते स्वस्थ करण्याचं काम आपण आपल्या उपचारांमधनं करतोच आहे. आणि ते स्वस्थ होत असताना त्यात प्रेमाचा ओलावाही निर्माण होतो आहे. हळूहळू विचार बदलतो आहे, हळूहळू आपल्या माणसांबद्दलचं प्रेम समाजामध्ये वाढतं आहे. किमान आमच्या पेशंटमध्ये तरी नक्की वाढत आहे. आता तो दुसऱ्या माणसाचा चांगल्या पद्धतीने विचार करू शकतोय. स्वतःचा तर करतोच आहे. बरोबर. इतके दिवस तो स्वतःचाही चांगल्या पद्धतीने विचार करत नव्हता. तोही कामापुरताच करत होता. हे काम जमत नाही, ते काम जमत नाही, अमकं होत नाही, तमकं होत नाही. आता ते सगळं होईलकडे तो आला आहे आणि माझं कुटुंब आणि पर्यायाने माझा समाज असा त्याचा विचार बदलायला लागला आहे. आणि हेच आमचं इप्सित आहे. आणि एखाद्या वेळेला एखादा जर पेशंट आला की ज्याला परवडत नाही येथे शुल्क भरणं किंवा त्यामुळे कदाचित कुठेतरी मागे हटतोय तो पेशंट की मी कशी करू ही ट्रीटमेंट, तर अशा वेळेला आपण निरामय त्यांना कशा पद्धतीने मदत करतो? मुळातच हा विचार आहे ना, हा 100% चुकीचा विचार आहे. जर तुम्ही आलात, तुम्ही का आलात माझ्याकडे? बरं व्हायला, होय की नाही? कधी बरं व्हायचं आहे? खूप जुना आजार आहे तुमचा असं धरून चाला. तुम्हीच पेशंट म्हणून आलात, 10 वर्षाचा जुना आजार आहे तुमचा आणि तुम्ही आलात. मुळात आलायत का? कुणीतरी सांगितलंय, काहीतरी बघितलंय आणि तुम्हाला बरं व्हायचं म्हणून आलात का? मला पैसे द्यायला आलायत बरं होण्यास? करेक्ट. जर तुम्हाला बरं व्हायचंय तर ती बरं होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती जर तुमच्यात असेल तर तुम्ही फक्त एका ट्रीटमेंटमध्ये बरे होऊ शकता. म्हणजे त्याचं मूल्य किती लागतं तुम्हाला? तर 200 रुपये लागतं. मला अशी एक व्यक्ती सांगा की जिला 200 रुपये परवडत नाहीत. कोणीच नाही, कुणीही नाही. 200 रुपये आज कुणीही देऊ शकतं. पण हेच तुम्हाला 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष लागली तर मग तुम्ही म्हणता तो मुद्दा अगदी बरोबर आहे की मी नाही एवढे पैसे देऊ शकणार. म्हणजे जर मला 5 वर्षांनी बरं व्हायचं असेल तर मला नाही परवडणार आहे. पण मला आत्ताच जर बरं व्हायचं असेल तर जगात माझ्यासारखं स्वस्त कोण नाही. म्हणजे तुमचा विचार जर योग्य असेल, मुळात आपण वारंवार सांगतो की तुमचा विचार ही तुमच्या शरीराची आज्ञा आहे. तुम्ही दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा, काय वाटेल तर झालं तरी चालेल, मला बरं व्हायचं. हा विचार जर तुमचा स्ट्रॉंग असेल तर आत्तापर्यंत आपल्याकडे गेल्या 16 वर्षामध्ये साधारण 1.5 लाख पेशंट बरे होऊन गेलेत. त्यातले 10% पेशंट हे पूर्ण बरे झालेत एका ट्रीटमेंटमध्ये. आले, समोर बसले, बरे झाले.
बरं झालोय सांगायलाही ती व्यक्ती परत आलेली नाही. हम्म. नेहमी तक्रार म्हणून नाही सांगत आहे, योग्यच आहे ते. तो बरं व्हायला आला होता, तो बरा झाला, तो गेला. गेला. बरोबर. मग मला कळलं कसं, 6 महिन्यांनी तो माणूस किंवा ती व्यक्ती मला पेशंट पाठवायला सुरुवात करते, अरे तिथे जा, आम्ही एका ट्रीटमेंटमध्ये बरा झालो. तेव्हा मला कळतं की कुणीतरी लांबवरनं आले होते आणि एका ट्रीटमेंटमध्ये बरे झालेत. मग 10% का झाले, उरलेले 90% का नाही झाले? जे मी मगाशी म्हटलं की त्यांची बरं होण्याची इच्छाशक्ती ही दुर्दम्य होती. काय वाटेल झालं तरी बरं व्हायलाच पाहिजे. तिथं जातो आणि बराच होतो, झाला बरा. हे जे बराच होतोय ना, ही आज्ञा आहे. तिथे गेल्यावरती शरीराला त्यांनी सांगितलं की बरं व्हायचं, शरीर बरं झालं. मग किती वेळात बरं होऊ शकतं? तासाभरात बरं होऊ शकतं. जर तुमचा विचार योग्य असेल आणि तो प्रखर असेल तर माणूस एका ट्रीटमेंटमध्ये सुद्धा बरा होतो. आता जेव्हा निरामयमध्ये पेशंट येतो ना, तर जे प्रत्यक्ष उपचार होतात त्याचे आपण 200 रुपये घेतो आणि पुढे फोनवरनं ट्रीटमेंट असते. म्हणजे तो त्याच्या घरून, त्याच्या ऑफिसमधनं, जिथे कुठे तो आहे तिथून तो सेंटरमध्ये फोन करतो. हां, त्याला एक फॉर्म नंबर जो दिलेला असतो तो नंबर सांगतो. मग आमचे उपचारक त्याला त्याचं नाव सांगतात आणि त्याला आपण ट्रीटमेंटला बसायला सांगतो. बसणं किंवा झोपणं, म्हणजे जो बसू शकत नाही तो झोपून घेतो. आणि मग इथनं आपण त्याचं ते जे अतिरिक्त आहे त्याची स्वच्छता आणि जे आवश्यक आहे ते देणं, ही प्रोसेस आपण करतो. त्याला साधारणपणे 10 मिनिटं लागतात. या फोन ट्रीटमेंटचे आपण प्रत्येक फोन ट्रीटमेंटचे 50 रुपये घेतो. आता जेव्हा रुग्ण येतो तेव्हा त्याच्या आजारावरती अवलंबून असतात त्याला किती ट्रीटमेंट हव्यात. म्हणजे जेव्हा रुग्ण त्यांचा अनुभव सांगतात तेव्हा ते सांगतात की आम्ही 3 वेळा घेतली, आम्ही 8 वेळा घेतली. तर जेव्हा तो येतो तेव्हा त्याची आवश्यकता किती आहे, त्याची गरज काय आहे, हे बघून त्याला ट्रीटमेंट सजेस्ट केली जाते. मग ती दर 1 तासांनी असू शकते, दर 2 तासांनी असू शकते, दर 3 तासांनी असू शकते, किंवा अगदी एखादी ट्रीटमेंट पुरेशी असेल तर दिवसातनं 1 ट्रीटमेंट घे असंही असू शकतं. मग ती फोन ट्रीटमेंटचे 50 रुपये. ह्याचं कॅल्क्युलेशन त्यांनी ठेवायचं असतं त्याच्याकडे. 15 दिवसांनी फॉलोअप. 15 दिवसांमध्ये बदल हा ॲक्च्युली घडतोच. आता तो किती आहे, तो 2% आहे, तो 10% आहे, तो 25% आहे का तो 100% आहे, हे त्या रुग्णाच्या रिसेप्टिव्हिटीवर अवलंबून असतं किंवा त्याच्या थॉटवर अवलंबून असतं. जे आपण वारंवार म्हणतो की त्याला जितक्या लवकर बरं व्हायचं आहे ना, तितकी ती एनर्जी काम करते. 15 दिवसांनी आल्यानंतर तो सांगतो की आता माझ्या शरीरामध्ये, मनामध्ये काय काय बदल मला जाणवतात. म्हणजे काय, आता आपण जे काही सेट केलंय, एक एनर्जीचा प्रोटोकॉल सेट केलाय, तर तो कशा पद्धतीने लागू पडतोय, तो किती घेतोय, हे तेव्हा आपल्याला कळतं. आणि मग त्यानुसार आपण पुढची ट्रीटमेंट ठरवतो. जेव्हा तो प्रत्यक्ष भेटतो तेव्हा 200 रुपये देतो आणि जे काही त्या 15 दिवसातले झालेले असतील पैसे, तोच हिशोब ठेवतो, तोच येतो, तो सांगतो आणि तो देतो. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होतं कसं, तर रिकव्हरी खूप छान आहे. मग आता ट्रीटमेंट कमी होणार आहेत त्याच्या, म्हणजे कदाचित पुढच्या 15 आठवड्यातला त्याचा खर्च कमी झाला. ज्या वेळेला खूप त्रास असतात त्यावेळेला कदाचित हे 15 दिवसांचं महिना, 2 महिने, 3 महिन्यांपर्यंत जातं. त्रास जसे कमी व्हायला लागतात तशी ट्रीटमेंट कमी होते, कारण आता त्याची रिक्वायरमेंट कमी झाली. आणि असं करत करत असं धरून चला 3 ट्रीटमेंट आहेत, त्या 2 वर येतात, मग ती 1 वर येते, मग ती अल्टरनेट डे वर येते आणि मग ती ट्रीटमेंट बंद होते. मग माणसं कधीतरी महिन्यातनं एखाद्या वेळेला येतात, ट्रीटमेंट घेतात किंवा बोलतात, ऑनलाईन भेटतात. ते म्हणतात आम्हाला बरं वाटतं. काही जणांच्या ट्रीटमेंट आम्ही बंद केल्यात, पण ते म्हणतात नाही, आम्ही दिवसातनं 1 ट्रीटमेंट घेणार, कारण आम्हाला ती हवी आहे, आम्हाला त्यांनी खूप छान वाटतं. अशा गोष्टी आहेत. पण आता त्याने ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली नाही, त्याने 3 ट्रीटमेंट नाही घेतल्या, म्हणजे त्याची रिक्वायरमेंट पूर्ण झाली नाही. जो अपेक्षित बदल महिन्याभरात होता तो नाही झाला. मग आता त्या कंटिन्यू होणार आहेत. मग त्या अजून काही काळ त्याने 3 घ्याव्या लागणार, आणि त्यातही त्यांनी नाही घेतल्या तर ते चालू राहणार आहे गणित. पैसे ही जर कुणाला अडचण असेल तर ते आमच्याशी मोकळेपणाने बोलतात आणि त्यांची अडचण सोडवणं ही पण आमचीच जबाबदारी आहे. गरजेचं नाहीये की ज्याच्याकडे पैसे नाहीये त्याला ट्रीटमेंट मिळणार नाही. ट्रीटमेंट प्रत्येकाला मिळते, हे खूप महत्त्वाचं. आणि कितीतरी जण असे आहेत की जे मायाने आमच्यासाठी लोणचं घेऊन येतात, आमच्यासाठी काहीतरी केलेल्या गोष्टी घेऊन येतात, कारण त्यांना कुठेतरी ती आम्ही सवलत दिलेली असते. आणि ते म्हणतात की तुम्ही एवढं करताय आमच्यासाठी, आम्ही बाहेर गेलो तर आम्हाला उभं नाही करत हो कोणी. सो तुम्ही हा विचारच नाही करत आहात, तुम्ही आमचं समजून, परिवार समजून आम्हाला करताय. रात्री बेरात्री आम्ही तुम्हाला फोन करतो, त्याच्यामुळे ते घासातला घास आणून आम्हाला देतात. आणि तो पण मोबदलाच आहे, कारण आपलं शास्त्र म्हणतं की कुठलीही गोष्ट फुकट घ्यायची नसते, कारण तो उपकारामध्ये जातं आणि उपकाराची फेड करण्यासाठी परत जन्मानुजन्म भेटावं लागतं. त्याच्यामुळे जेव्हा तुमच्यासाठी कुणीतरी काहीतरी करतं तेव्हा त्याचा मोबदला हा देणं गरजेचं आहे. म्हणून हा पैशाचा व्यवहार आपण इथे करतो.
बरोबर. म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण हे करतोय. खरं तर खूप छान हे असं सुरू ठेवायचंय. पण आता आपल्यासोबत एक गेस्ट असणार आहेत. तर जसं आता मॅडमनी सांगितलं की कन्सिस्टन्सी ट्रीटमेंटमधली ही फार महत्त्वाची आहे. आपण या सगळ्याविषयी बोलूयात. पण आता आपल्यासोबत एक गेस्ट कनेक्ट होत आहेत. त्या म्हणजे आहेत नंदा खंडाळे. त्यांनी ही ट्रीटमेंट घेतली होती स्वयंपूर्ण उपचाराची आणि त्या हळूहळू त्याच्यातून बऱ्याही झाल्या. त्यांचा काय अनुभव आहे तो आपण आता पाहूयात. आता आपल्यासोबत नंदा खंडाळे आहेत. त्यांनी निरामयची ट्रीटमेंट घेतली होती आणि त्याच्यातून त्या हळूहळू बऱ्याही झाल्यात. आपण त्यांच्याशी बोलूयात. नंदाताई, तुमचे कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तुम्हाला नेमका काय त्रास होत मला होता? पित्ताचा त्रास होत होता. पायांची उष्णतेने खूप आग व्हायची. कंबर मी पडले होते त्यामुळे माझी कंबर पण दुखत होती. तर पित्ताचा माझा त्रास 60% कमी झाला आणि माझी कंबर पूर्ण दुखायची राहिली आणि मला झोप पण शांत येते. अच्छा. हा मला निरामयचा अनुभव आला. आणि कधीपासून ही ट्रीटमेंट माझी 22 सालापासून आहे. आणि 21. अजून काही त्रास किंवा अजून काही अनुभव तुमचा? अजून माझ्या मिस्टरांनी, मग मी घेतल्यानंतर माझ्या मिस्टरांनी चालू केली. तर मग त्यांना काय वाटी ह्याची गुडघ्याची चकती फाटली होती त्यांना. मग डॉक्टरने सांगितलं की तुमचं ऑपरेशन करावं लागेल, पण ह्या वयात काय होत नाही. मग त्यांनी नित्यनेमाने रोज 3 वेळा ट्रीटमेंट घेतली. त्यामुळं ते पूर्ण बरे झाले. त्यांचा गुडघा अजिबात दुखत नाही आता आणि व्यवस्थित चालतात ते. आणि आता 2 महिन्यापूर्वी पण घरात पडले होते. पाय असा त्यांचा फाकला होता, नस त्यांची अशी दबली गेली होती. तर ते पण आता 75% पूर्ण बरे झालेत. म्हणजे पाय दुखायचा त्यांचा खाली चालताना, आता काही त्रास होत नाही त्यांना. आणि तुम्हाला जे उष्णतेचे त्रास होत होते तर त्याच्यामुळे काय होत होतं तुम्हाला नेमकं? उष्णतेची पायाची आग व्हायची, झोप यायची नाही, पोटात आग व्हायची माझ्या, ते थांबली माझी. आणि मला निरामयची ट्रीटमेंट घेतली की एकदम तारुण्यपण वाटतं असं. म्हणजे एक विचारांमध्ये कुठेतरी फरक वाटतो की मी खूप हे झाले. म्हणजे छान छान अनुभव आहे तुमचा. सर, काय सांगाल या अनुभवाबद्दल? म्हणजे जसं त्या म्हणतात की मला उष्णतेचे खूप त्रास होते, तर मग या उष्णतेबद्दल आपण थोडंसं बोलूया. नक्कीच. मुळातच उष्णता काय करू शकते? उष्णता तुमचं जल कमी करते. पोटात एक तर तुमचं पचन तुमचं बिघडतं, तुमची स्किन रफ व्हायला लागते, राठ व्हायला लागते. उष्णता म्हणजे अग्नी आणि जल हे व्यस्त प्रमाण असतं काय. जर जल वाढलं तर अग्नी कमी होतो आणि अग्नी वाढला तर तो जलही वाढवतो आणि वायूही वाढवतो. या दोन्ही गोष्टी बिघडल्या की शरीरामध्ये तुम्हाला कोणताही त्रास होऊ शकतो. मुळात ही हीट काय करते, ते हीट संपूर्ण शरीरभर पसरते. जसं आता त्यांनी सांगितलं, उष्णता वाढली तर पायाची भगभग होत होती. आता उष्णता आपण जे काय म्हणतोय ते आहे मणिपूर चक्र, म्हणजे पोटाच्या ठिकाणी. म्हणजे पचन बिघडलं तर ते चक्र तिथेच आहे, पण त्यांच्या पायाची आग होत होती. बऱ्याचशा केसमध्ये हाताचे तळवे पण त्यांची पण आग होती. ओव्हर स्वेटिंग होतं. नाही, जल जिथे हवंय तिथे राहत नाही, जिथे नकोय तिथे अतिरिक्त जातं. जलाचंही प्रमाण व्यस्त व्हायला लागतं. वाताचे त्रास व्हायला लागतात. त्याच्यामुळे उष्णता काय करू शकते, तर उष्णता वाटेल ते करू शकते. मॅम, काय सांगाल, हे जे उष्णतेचे त्रास होत आहेत किंवा त्यांची जी केस होती की त्या म्हणतात की प्रचंड पोटामध्ये आग होत होती, हातापायांची आग व्हायची, तर त्याविषयी काय सांगाल? आता बऱ्याच गोष्टी त्यांच्या राहून पण गेल्यात सांगायच्या. जसं ते म्हणाले की झोप येत नव्हती. तर झोप येत नव्हती कारण त्यांना ना तो पित्त आणि वात त्यांच्या शरीरातला खूप वाढला होता आणि त्याच्यामुळे ती एक अस्वस्थता, पोटामध्ये काहीतरी गडबड, आणि त्या अस्वस्थतेमुळे त्यांची झोप गेली होती. बऱ्याचदा काय होतं, निद्रानाश जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो बऱ्याचदा मनाशी निगडीत असतो, पण ह्यांचा जो निद्रानाश होता तो त्या पित्त आणि वाताशी निगडीत होता. जसं सर म्हणाले की अग्नी बिघडला की वात पण बिघडला, कारण अगदीतनच त्या झळा निर्माण होतात आणि मग त्या पायापर्यंत पोचल्या होत्या. जसं तो अग्नी आपण कमी करायला सुरुवात केली तसं पायांची भगभग पण कमी झाली. त्यांची कंबरदुखी इतकी एक्स्ट्रीम होती, त्या बऱ्याच ह्याला जातात. मी पारायणला जायचे तर मला ना म्हणजे अशी मी सारखी अशी करायचे. तर मग मी निरामयची ट्रीटमेंट घ्यायला लागले. मला काही त्रास होत नाही. मी 3-4 तास गुरुचरित्राचं पारायण करायला केंद्रामध्ये जायचे. मग आता पण मला काहीच त्रास होत नाही. आता पण मी जाते केंद्रामध्ये स्वामी सारामृत वाचायला, पण मला काही त्रास होत नाही. ताई, मगाशी आपण जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला चेहऱ्यावर थोडासा मस्तचा पण त्रास होते. मग मी मॅडमला सांगितलं, मी ट्रीटमेंटला गेले होते तेव्हा मग त्यांनी आम्ही ट्रीटमेंट घेतली आणि मी आता मागच्या महिन्यात आणि ह्या महिन्यात गेले तर माझ्या तिथे पूर्ण काळं पडलं, म्हणजे गेलं. आणि इकडचा पण मोठा फोड होता तो पण गेला. म्हणजे अच्छा, या ट्रीटमेंट मधूनच म्हणजे मला खूप फ्रेश वाटतं आणि आनंदी वाटतं, खूप मन प्रसन्न वाटतं. हो मॅम, काय सांगाल, म्हणजे हा एक महत्वाचा एक्झॅक्टली. म्हणजे जसं एक तत्व जागेवर येतं ना, त्यांना ऍक्च्युली खूप मोठा मार्क होता तिथे.
आणि हेरिडिटरी होतं ते. त्यांच्या आईला पण असे बरेच मस तिचे आहेत. पण गेले निरामयच्या ट्रीटमेंटने, आईचे पण गेले. आईंचं त्यांच्या वय अजून जास्त आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात, कारण पुन्हा एकदा काहीतरी इम्बॅलन्स आहे ना. हो हो. जेव्हा त्या लहान होत्या, तरुण होत्या, तेव्हा ते नव्हतं. पण जसे हॉर्मोनल चेंजेस होतात, जसा मेनोपॉझल सिम्पटम्स मधलाच हा एक भाग आहे. मेनोपॉज तुमचा जसा होतो तसं वांग येणं, हे मस येणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतात. म्हणजे परत काहीतरी असंतुलनच आहे. आणि ते कंटिन्यू राहतं, म्हणून ते तसेच राहतात आणि ते वाढत जातात. त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्याच्या खाली दोन्ही बाजूला खूप मस होते. अशी लाईनच होती पूर्ण, ती गेली माझी. आणि ट्रीटमेंट जशी व्हायला लागली तसं तसं त्या पण गोष्टी कमी व्हायला लागल्या. म्हणजे त्यांनी ते नंतर सांगितलं, खरं तर त्यांच्या फॉर्ममध्ये ते मस असं काही मुख्य लिहिलेलंच नव्हतं, कारण तो त्यांना प्रॉब्लेम वाटत नव्हता आणि तो बरा होईल हेही, म्हणजे हा विचारच नव्हता डोक्यात. प्रॉब्लेम होता तो पित्त, वात, कंबरदुखी, हे मेजर प्रॉब्लेम होते. पण जसे ते कमी व्हायला लागले ना, तेव्हा त्यांनी सांगितलं की हे कमी व्हायला लागलेत. आणि मग आम्ही त्याच्यासाठी अजून काम केलं आणि मग ते अजून फास्ट कमी झाले. पण याचा अर्थ काय की न सांगितलेली गोष्ट त्याच्यामध्ये पण बदल हे जाणवलेले आहेत. कारण परत एकदा तत्व जसं जागेवर येतं तसं तुमचे सगळे त्रास, तुम्ही सांगू नका, शरीर ते जागेवर आणत असतं. नक्कीच. खरं तर जसं तुम्ही सांगताय की ही जी सगळी सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मकपणा हा जो आहे तो खूप गरजेचा आहे. आणि जसं आपल्याला त्या ताई पण सांगतायत मगापासून, त्यांची बॉडी लँग्वेज आणि त्यांचं बोलणं इतकं छान आहे, ते इतक्या पॉझिटिव्हली रिॲक्ट करतायत आणि तुम्ही छान बऱ्याही झालेल्या आहात. खरं तर कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, तुमचे मनापासून आभार. आणि तुम्ही दोघांनी इतकं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुम्हा दोघांचेही खूप खूप आभार. धन्यवाद. त्यांच्यामुळे मला त्रास कमी झाला. नक्कीच. जसं की आता आपल्याला या ताईंनी सांगितलं की त्यांना काही त्रास होत होते, त्यांच्या मिस्टरांनाही काही त्रास होत होते आणि त्याच्यातून त्या बऱ्या झाल्या, कारण त्या खूप सकारात्मक आहेत. त्यामुळे हा जो दृष्टिकोन आहे, सकारात्मक राहणं, हे फार गरजेचं आहे. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.